तर आजची जी ही रेसिपी मी बनवणार आहे ती एकदम छान आहे आणि एकदम पौष्टिक पण आहे। जसं उपवासाला कोणी साबुदाणा जास्त खाल्ला की त्रास होतो, तर ही हेल्दी पण आहे, सोबतच पचण्यासाठी पण हलकी आहे। तर रेसिपी आपण चालू करूया। त्यासाठी इथे आता मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता कच्चा बटाटा आहे तो इथे खिसून घेणार आहे। उकडलेल्या बटाट्याच्या ऐवजी हा खिसलेल्या बटाट्याचा जो किस आहे त्याने एकदम टेस्टी आणि वेगळीच ही रेसिपी लागते। तर नक्की मी जसं दाखवलेलं आहे तसंच तुम्ही करून बघा। आता खिसून झाल्यानंतर याला पाण्यात टाकून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। तर किती छान त्याचे लच्छे असे तयार झालेले आहे बटाट्याचे, तुम्ही बघू शकता। आणि याला धुवून नंतर याला आता पाण्यातून काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याचं सगळं ते स्टार्च वगैरे आहे ते निघून जातं मग। आणि तुम्हाला पिळून घ्यायचं असेल तर पिळून तुम्ही घेऊ शकता हा खीस, पण मी इथे पिळलेला नाही आहे। त्यानंतर भाजणीचं इथे पीठ होतं भगरीचं, ते इथे घेतलेलं आहे। उपवासाचं भाजणीचं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता याच्यात। आणि त्यानंतर एक पूर्ण बटाटा खिसलेला इथे टाकलेला आहे। आता जेवढं पीठ होतं तेवढाच बटाटा मी इथे घेतलेला आहे। तसेच तुम्ही पण तुमचं जेवढं पीठ असेल तेवढे बटाटे घेऊ शकता। त्याचबरोबर अद्रक आणि मिरचीचा हा भरड जाडसर इथे तिखट मिरची घेतलेली आहे, ती करून ठेवलेली आहे। कोथिंबीर टाकलेली आहे आणि जिरे पण इथे मी टाकून दिलेले आहे, कच्चेच जिरे आहे। आणि आता बटाट्याला नंतर पाणी सुटतं, नंतर चवीनुसार मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे। आणि ज्यामध्ये मी मिरची अद्रक फिरवली होती त्याच्यातच थोडं पाणी घेऊन मी याच्यात आता थोडं पाणी टाकून इथे मिक्स करून घेणार आहे। तर पाणी खूप सुटतं बटाट्याला नंतर आणि ते थापता येत नाही, आणि हे थापूनच करा तुम्ही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाटूनही करू शकता, पण जी थापलेली टेस्ट येते ह्या उपवासाच्या थालीपीठांना ती एकदम मस्त येते। आणि त्यानंतर या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवली होती। त्याला नंतर थोडं पाणी सुटलं होतं, पण मी तुम्हाला त्याची एक ट्रिक सांगणार आहे जी तुम्ही इतकंही किती पाणी सुटलं तरी तुमचं चिटकणार नाही खाली बिलकुल, आणि एकदम छान खुसखुशीत खमंग असे भाजून ते तयार होतात। त्यासाठी आता इथे बटर पेपर पोळपाटवर ठेवून घेतलेला आहे। बटर पेपरच वापरा तुम्ही, कपडा वापरू नका, कपड्याला चिटकू शकतं ते, नाहीतर मग प्लास्टिक असेल स्वच्छ तर ते तुम्ही वापरू शकता, पण मी बटर पेपर सजेस्ट करेल तुम्हाला। त्यावर आता तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा तेवढं साईज पोर्शन केवढं करायचं आहे त्यानुसार आता इथे मी एक त्यातला पोर्शन काढून घेणार आहे आणि याला हातानेच इथे आता थापून घेणार आहे। बरं, यावेळेला तुम्हाला हे थापायचा कंटाळा आला असेल तर अजून एक मी आयडिया सांगते तुम्हाला। आप्पे पात्र जे असतं, आप्पे पात्रात तुम्ही छोटे छोटे याचे एक स्पून असे बॉल त्याचे आप्पे पात्रामध्ये तूप लावून करू शकता, ते पण एक सोपा पर्याय आहे। तर नक्की आवडल्यास, आत्तापर्यंत रेसिपी आवडली असेल तर लवकर एक लाईक होऊन जाऊ दे खाली, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीस रेसिपीला लवकर सबस्क्राईब करा। तवा तापत ठेवला होता, तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि बघू शकता किती सहज ते बटर पेपरवरून निघून गेलेलं आहे आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं ते। आता दोन्ही बाजूने याला खरपूस होईस्तोवर भाजून घेणार आहे। त्याचबरोबर आता मी बाकीचे पण थालीपीठ जे आहे ते अशाच पद्धतीने करून घेणार आहे। आता यात ओलं बटाटा टाकल्यामुळे याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे याला पलटायची घाई तुम्ही करू नका, नाहीतर ते फाटेल। आरामात याला होऊ द्यायचं आहे एका बाजूने, आणि मग नंतर जसं तुम्हाला दिसते आता ते साईडला त्याचे एजेस तुम्ही बघताय लूज झालेले आहे, त्यावेळेला तुम्ही याला मग पलटी मारू शकता। आणि बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे, जरा पण तव्याला ते चिटकलेलं नाही आहे। आणि मिरचीची टेस्ट एक अशी जे झणका असा तिखट लागतो खाताना, तो खूप छान लागतो। त्याचबरोबर उपवासाच्या चटण्या पण मी दाखवलेल्या आहेत, उपवासाचे लोणचे दाखवलेले आहे भरपूर करून। त्यानंतर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, त्या चटण्यांसोबत खाऊ शकता, किंवा उपवासाचं लिंबाचं लोणचं मी टाकलेलं आहे, ते खूप व्हायरल झालेली आहे ती रेसिपी। आईची रेसिपी होती, ते पण तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा, लिंक मी देते आहे व्हिडिओमध्ये। आणि त्याच प्रकारे आता ते जे पहिलं टाकलेलं होतं ते बाजूला करून दिलेलं आहे मी, आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या याच्यावर टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मग तेवढा वेळ एका करायला जात नाही। एका साईडला ते पण होत राहतं आणि दुसरे पण आपले बनत राहतात। 3-4 तुम्ही ॲट अ टाईम असे लावून ठेवू शकता आणि मग भाजत राहू शकता नंतर, त्यामुळे वेळ पण कमी लागतो। तर बघू शकता आता थालीपीठ मी इथे माझ्या मिस्टरांसाठी बनवले आहे, कारण त्यांचा उपवास होता आज, आणि ते दर आठवड्याला उपवास असतो, त्यामुळे असे नवीन नवीन उपवासाचे मी पदार्थ त्यांना करत असते।
तर तुम्हाला तेही पदार्थ काही वेगळे मी करेल तर बघायचे असतील तर कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते केल्यास तुम्ही नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका. तर आता लोणचं मी दाखवून देते. ही रेसिपी कोणी कोणी लोणच्याची पाहिलेली आहे ते कमेंट करून सांगा. खूप व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ आणि इतकं छान लागतं हे उपवासाचं लोणचं खाण्यासाठी. लिंबाचं एकदम टेस्टी लागतं आणि सोप्यात सोपी रेसिपी टाकलेली आहे. तर ती पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्याचबरोबर हिरवी चटणी, गोड चटणी, उपवासाच्या चटण्या सगळं मी भाजणीचं पीठ कसं करायचं, साबुदाण्याचं सगळं टाकलेलं आहे. लाडू टाकलेले आहे साबुदाण्याचे. ते तुम्ही चॅनलवर जाऊन उपवासाच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर आता हे थालीपीठ मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. बघू शकता किती मस्त झालेले आहे थालीपीठ. तर आता बनवलं मिस्टरांसाठी होतं, पण टेस्ट पहिले मीच करणार आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये. बघू शकता ते लच्छे जे तुटतं आहे बटाट्याचे ते खूप टेस्टी लागतात आणि गरम खूप आहे हे. तर दह्यामध्ये बुडवून एकदम छान लागतं, दह्यामध्ये ह्यासोबत टीप करून. त्याचबरोबर मी लोणच्यासोबत पण एक टेस्ट करून दाखवते. आंबट गोड असं हे लोणचं लागतं गुळातलं, खूप छान लागतं. नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मनीज रेसिपीला, अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.